मूर्ख आहे का हा चंदन? असं कसं घरी पत्र पाठवू शकतो? याला आवरावं लागेल, नाहीतर हा सगळं घरी सांगून टाकेल आणि माझा सगळा प्लॅन फिसकटेल. हाय दिव्या, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझाच विचार करत होतो. कसला विचार? माझ्या घरी कसं सगळं सांगता येईल ह्याचा विचार ना? अरे अक्कल नाहीये का तुला चंदन? माझ्या आईच्या हाताला जर ते पत्र लागलं असतं तर काय झालं असतं ह्याची कल्पना आहे तुला? अगं दिव्या, तू सांगत नाहीयेस म्हणून मला सांगायला लागतंय ना. आणि हे बघ दिव्या, मी तुला दुसऱ्या कोणाबरोबरही बघू शकत नाही. हा प्लीज प्लीज मला समजून घे यार. अरे काय ठरलं होतं आपलं? आधी तू घरी सांगणार होतास ना, मग सांगितलंयस का तू? कुठल्या भरोशावर करतोयस हे सगळं मग? बरं चल ठीक आहे, मी माझ्या घरी कन्व्हिन्स करते. तुझ्या घरच्यांचं काय? कधी सांगणार आहेस घरी? त्या दिवशी सगळं ते बडबड केलीस, पैसेवाला मुलगा आहे ते आणि गायब. अरे असं नसते हो, तू बंद कर हा फालतूपणा. दिव्या थोडीशी शांत हो प्लीज. हे बघ आता ना सगळं नीट होणार आहे खरंच. 100 वेळा हेच वाक्य ऐकून ना पाठ झालंय मला. बस आता तू यापुढे मला कॉल करू नकोस, मी हात जोडते तुझ्या. हे बघ दिव्या, मी तुला विसरू शकत नाही आणि तुला दुसऱ्या कोणाबरोबरही बघू शकत नाही. तू बोलली होतीस ना मला की मी जर माझ्या आईबाबांशी बोललो तर तूही तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करशील. ठीक आहे, मग लाग तयारीला. खूप झालं आता दिव्या. मी याच आठवड्यात माझ्या आईबाबांना आपल्याबद्दल सांगतो आणि त्यांना थेट तुझ्या घरी घेऊन येतो. दिव्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त माझी आहेस. माझं लग्न तुझ्याशीच होईल आणि माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर दुसरं कोणीही करू शकत नाही. आणि हे खरं आहे. हे नुसतं बोलणारा तरी कोणी सापडतोय का ते बघ. बाय. हा तर ऐकायलाच तयार नाही. आणि आज हे आता बोलून बसलाय, याने खरंच घरी सांगितलं तर? शिवा, शिवा कुठे? मला तिला भेटायचंय. शिवा नाहीये इकडे. आणि तू परत कशाला आलेस? हे बघ, मला शिवाला भेटायचंच आहे. शिवा कुठे आहे? तुझं काय काम आहे ते सांग, आम्ही सांगतो तिला. हा काय काम आहे? ती माझ्यावर चिडली, मला बोलू दे तिच्याशी. आणि माझं काम नसू शकतं का? म्हणजे तिने चिडायचं माझ्यावरती आणि मी हे काय, हा फालतूपणा नाही चालणार मला मैत्रीमध्ये. मला तिच्याशी बोलायचंय. ती कुठे आहे मला सांगा. आशू कशाला? ऐक, शिवाला आधीच खूप वाईट वाटतंय, परत तू तिच्या समोर गेला ना तिला अजून वाईट वाटेल. अरे बाबांनो, मला तेच समजून घ्यायचंय, नेमकं तिला वाईट कसलं वाटतंय. मी असं काय केलंय ज्याने तिला वाईट वाटतंय? अरे कोणत्या तोंडाने बोलायला आलास तू आशू? अरे शिवा तुझ्यावर तुला अरे काय, अरे दरवेळी का थांबवता तुम्ही? मला बोलू द्या ना मला. शिवाने ना आधीच वॉर्निंग दिली आणि आपण ऑलरेडी तिच्याशी खोटं बोलले, त्यामुळे आधीच त्यात भर नको. ते बरोबर बोलतोय. शिवाला आता त्रास न दिलेलाच बरा. तिची ही अवस्था बघवत नाही रे मला. ठीक आहे, ऐकतो तुमचं. एक मिनिट, ते काय तुमचं खुसूर फुसूर चाललंय? आणि तू काहीतरी सांगणार होतास ना? हे बघ, काही नाही, आम्हाला शिवाची काळजी वाटते. बघ, काही दिवस तू तिच्यापासून लांब राहा, नाहीतर तुला शिवाची मैत्री तोडावी लागेल. एक का तोडू मी मैत्री तिच्याशी? एक तर ती चिडली आहे मला न सांगता, असं कोण वागतं? आणि हे बघ, मला तिने विचारलं नाही, माझ्याबद्दल विचार केला नाही तिने, उगाचच माझ्यावर चिडली. आता मला तिच्याशी बोलायचंय, मला कारण जाणून घ्यायचं की का चिडली. अरे आशू, थोडे दिवस शांत राहा, मग बोलू ना आपण सगळं नीट झालं. काही नीट होणार नाही. आणि तू परत नको येऊ सर इकडे. हे डिप्पर जरा गप्पच ना. त्या दोघांचा मॅटर आहे, ते दोघं बघून घेतील. एक मिनिट, जातो मी. पण जे काही झालंय ते मला जाणून घ्यायचंय आणि अशी तशी मैत्री तोडणार नाहीये मी.
ती काय अशीच आपोआप होत नाही. एफर्ट्स घेतलेत मी. जातोय. माझ्यामध्ये जर कोणी आलं तुमच्यापैकी तर याद राहा. झालं ना समजा, आता काय करायचंय? काही नाही, जसं घडतंय तसं घडू द्या. आता सगळं शिवाच्या हातात आहे. कुठपर्यंत आलंय का? मॅडम, आज मी तिच्या घरी एक लेटर पाठवलं होतं, ज्यात मी सगळं खरं खरं लिहिलं होतं. आणि नेमकं ते लेटर दिव्यानेच घेतलं. आता यात मी काही नाही करू शकत ना. मी माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न केला, पण हा नंतर तिचा कॉल आला होता. मग काय म्हणाली? तशी रागावलीच होती, पण मी तिला बऱ्यापैकी कन्व्हिन्स केलं. त्यामुळे ती आता परत कन्फ्युज झाली. हे सगळं खरं वाटतंय का तुला? नाही, इतकी साधी भोळी वाटते तुला ती? मॅडम, दिव्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो. तिचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे. आणि त्यात मी तिला आज असं काही बोललोय की तिला माझ्या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल. आणि मला खात्री आहे की तिचंही माझ्यावर प्रेम आहे. आता फक्त तिला थोडं पुश करावं लागेल. आय मीन, गिफ्ट्स द्यावे लागतील, तिचं मन जिंकावं लागेल. आणि हे सगळं जर केलं तर फॉर शुअर ती लग्न मोडेल. मग वाट कसली बघतोयस? लवकरात लवकर कर हे सगळं. करतो मॅडम, पण मॅडम त्यासाठी मला जरा तुमची मदत लागेल. कसली मदत? अरे आधी काम तरी पूर्ण कर. अहो, काम करायलाच तर पैसे नाही येत ना मॅडम. आता जरा तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल. तू जा, मी करते ट्रान्सफर. अहो, ट्रान्सफर काय मॅडम, आता द्या ना लगेच. म्हणजे तसं मग मी मी म्हटलं ना करते ट्रान्सफर. मला जाऊन सुहासशी बोलावं लागणार. तू जा, पाठवते मी. ठीक आहे. उतर आता. आशू, इकडे. हा भाऊ. काय रे आशू, काय झालं? तुझा चेहरा असा का पडलाय? पडला नाही भाऊ, मी जस्ट बस. नाही भाऊ, मी रूम मध्ये. अरे आशू, बस बस. मला सांग, काय झालं? कसली चिंता आहे? मला सांगून तर बघ. कदाचित तुझ्या स्ट्रेसचं, तुझ्या चिंतेचं उत्तर माझ्याकडे असेल. भाऊ, तुमच्या जवळचा, तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्यावर कधी नाराज झालाय का? आता मैत्री म्हणल्यावर रुसवे फुगवे असणारच ना. नाही, तसं नाही. खूप नाराज झालाय का? म्हणजे इतका नाराज की तो दुखावला गेलाय. आणि असं जर झालं असेल तर त्यावेळी तुम्ही काय केलंय? मी काय करीन म्हणजे त्याचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करेन. कदाचित मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांनी जर मला माफ केलं नाही ना, तर मी त्याला जबरदस्ती नाही करणार. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये थोडा वेळ लागेल, पण ती व्यक्ती जर महत्वाची असेल ना, तर मी तिला कधीच जाऊ देणार नाही. काय रे आशू, तुझ्यात आणि मांजामध्ये काही झालंय का? तुम्ही दोघे भांडलात का? नाही, माझ्यात आणि माझ्यात काही नाही, तसं नाही. मग कोण? शिवा. शिवा? अच्छा, शिवात आणि तुझ्यामध्ये भांडण झालंय का? मग नक्की चूक तुझीच असणार. अहो भाऊ, मी. अरे नाही आशू, मला माहिती आहे तुझी आणि शिवाची मैत्री आहे. तुमच्यामध्ये काय झालंय, कशामुळे कोण चिडले, हे काही मी विचारणार नाही. मला वाटतं शिवा अशी मुलगी आहे ना की ती एवढ्या तेवढ्यामुळे गैरसमज करून घेणार नाही. तिला नक्कीच तुझ्या कुठल्या तरी गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलंय आणि म्हणून ती तुझ्यावर रागवली आहे. तू एकदा तिची समजूत का? बरोबर आहे तुमचं म्हणणं. चालेल, मी बोलतो तिच्याशी. बोल, नक्की बोल.
तिची समजूत काढ. ती तुला समजून घेईल बघ. शिवानी चहा घे. नाही काही नाही. मी सहजच म्हणजे तुला आठवतंय तू तुझ्या एका मित्राबद्दल सांगितलं होतंस. त्याला आपल्या घरी बोलाव ना, सहजच असं नाश्त्याला वगैरे. आमच्याशी जरा ओळख करून दे. आई अगं घरी बोलवायची काय गरज आहे? तो फक्त मित्र आहे अगं माझा. नाही असं खास काही नाही, पण ओळख झाल्या, गप्पा झाल्या, आणि जर चांगला मुलगा असेलच. आई मी तुला सांगितलं ना, तुला वाटतंय तसं काही नाही आणि होणारही नाही. अगं शिवानी, हे फायनल आहे, बस मला विषय नकोय. शिवानी, शिवा 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 अगं ऐक की ग शिवा. हाय का आता काय ऐकणार नाही ही पोर. वंदे, हे समजा असं असतंय बघ. मी तुला सांगते अगं, शिवा आपल्याला काय बी सांगणार नाही. आपण एक काम करूया, तिची ती पाना गँग आहे का नाही, तेच आपण विचारूया. ते समजा सांगताल बघ आपल्याला. हा हा बोल दिव्या. हाय आशू, कसा आहेस? बिझी होता का? म्हणजे फोन उचलायला खूप वेळ लावलास. हा नाही बोल ना, काय झालं? मी काय म्हणतेय, आपण भेटूयात का आज? भेटायचं आत्ता का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम कशाला हवाय? आपलं लग्न होणार आहे, मग असंच नाही का भेटू शकत आपण? हा. आणि मला तुझी आठवण पण येते. हो. आज दिव्या, आज ऐक ना, पॉसिबल नाही आहे मला. ऍक्च्युली एक मीटिंग आहे, सो. ठीक आहे आशू, म्हणजे तुला नसेल भेटायचं तर तू सांगू शकतोस मला, असं एवढं काही नाही. मी नाही चिडणार. अरे ठेवते मी. नाही, मी असं नाही म्हटलं. ऍक्च्युली मी बिझी होतो. इट्स ओके, यू नो व्हॉट, आपण भेटूया. आणि तुझी मीटिंग? ते करतो मॅनेज मी. ठीक आहे. ओके, बाय 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 बाय. काय झालंय? कुठे काय? मग अशी तोंड का पाडलीत? हे बघा, जे झालं ते झालं. प्लीज सगळ्यांनी सगळं विसरून जा. असं तोंड पाडून नका बसू. हे बघा, तुमची यात काहीही चूक नाहीये, आणि ना त्या आशूची आहे. हे बघा, सगळ्यात महत्वाचं, त्याला माझ्या बाबतीत काहीही फिलिंग्स नव्हत्या. ते सगळं माझ्याकडनं होतं. त्यामुळे हे सगळं विसरून जा बरं. मला आपली गँग आधीसारखी पाहिजे. हे असं राहिलं तर कशी कामं होणार आपली, सांगा बरं. ए चला चला, आता एक कमाल स्माइल टाका बरं सगळ्यांनी आणि कामाला लागा. चला उठा, चला. शाबास. एक मिनिट. हा बोला शेठ. हा, कुठून उचलायची गाडी? कॅफे? हा अच्छा, तो कॅफे माहितीये. हा हा, मी येते. हा चालेल, येते. चला पोरांनो, मस्ती झाली पुरे, आता कामाला लागूया. ठीक आहे, मी जाऊन येते. तोपर्यंत इथला आटपा. मी आले. ठीक.
आशू तू नक्की ओके आहेस ना? फोनवर पण अपसेट वाटत होतास. मी ओकेच आहे. मला काय झालंय काय थोडं डोकं दुखतंय दॅट्स इट. नक्की ना? या नक्की. मग तुला एक विचारू? विचार की. तुला माझ्याबद्दल काय आवडतं? म्हणजे अशी कुठली गोष्ट ज्याच्यामुळे मी तुला आवडते? आता मला काहीच सुचत नाहीये. मी काय सांगू हिला? अशा खूप गोष्टी आहेत ना खरं तर. मला सुचत का नाहीये? नाही खूप गोष्टी आहेत ना. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला आवडतात तुझ्याबद्दल. अशी एक पर्टिक्युलर गोष्ट नाही आहे. सो जरा यु नो. पण असं काहीतरी असेल ना स्पेसिफिक. तू दिसायला सुंदर आहेस आणि डोळे सुंदर आहेत तुझे. खूप बोलके आहेत आणि तुझ्या इकडे जो तीळ आहे तो खूप सुंदर आहे. छान दिसतो तुला. ते बघ तू अशी हसलीस ना की खळ्या पडतात गालावरती. त्या सुंदर दिसतात. आणि तू बस हे तर दिसण्याबद्दल झालं. हा माझा स्वभाव हा सांग की. चांगला आहे. चांगला म्हणजे केअरिंग, मन मोकळा असं काही? नाही म्हणजे ऍक्च्युली मला स्वभावाबद्दल असं फार सांगता येणार नाही. पण मग आपण एवढं भेटलो नाही ना की मी तुला त्यामुळे मला असा स्वभाव सांगता येणार नाही पिन पॉइंट करून. पण जसं आपण भेटू आपली अजून ओळख होईल जास्ती तसं नक्की मी तुला सांगेन. ठीक आहे एवढं काही नाही. निघूयात मग? हा निघूया. जरा हळू काम कर ना. असं वाटतंय तुझंच ब्रेकअप झालंय. हो का? तुला त्रास होतोय का? त्रास होत नाहीये पण आपण जरा नीट काम करूया. लक्षात नाही का शिवा काय सांगून गेली ते? हे सगळं तुमच्यामुळे झालं कळलं का? मी आणि अप्पर इतके दिवस बोलत होतो शिवाला सगळं खरं सांगून टाकूयात. आता जो त्रास होतो ना ते तुमच्यामुळे होते कळलं का? मग सांगायचं ना का थांबला? हा वा तुम्ही ऐकलात का आमचं? सांगतोय तुम्ही लहान आहात ऐका आमचं पण नाही केला छानपणा. ए लहान काय लावलंय रे तू? ऐकून घेते म्हणून काही बोलला का तुम्ही? काय करशील रे नाही तर? हा काय करशील तू? जो त्रास होतो ना शिवायला तो तुमच्यामुळे होतो समजलं ना? बघ ना कसं अक्कल नसल्यासारखं वागतोय ते. आम्हाला अक्कल नाही. तू नीट राहा शिवाले. काय करतोय? अरे वेड्यासारखी कशाला भांडताय आपापल्यात? आम्ही भांडतोय. अरे तो बघ ना अक्कल नसल्यासारखा बोलतोय ते. ए याला सांग तू नीट बोलायचा ना आधी मग. अरे बाबा बस झालं. हे बघा आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्ही आमच्याशी बोलायला येऊ नका. आजपासून आम्ही आमचं काम करू तुम्ही तुमचं बघा. चल रे. ए मला पण तुझ्यासोबत बोलायचं नाही कळलं का? अरे पण एवढ्यावरून एवढं मोठं का करताय? आम्ही मोठं केलं? आम्ही मोठं केलं? आपण हे शिवासाठी करतोय ते लक्षात येतंय ना तुमच्या? आपण एकदा नीट बसून बोलू. हे बघ आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्ही आमच्याशी बोलायला येऊ नका. अच्छा म्हणजे तुझी बळजबरी का? ए मी पण बोलायला आलो तुला कळलं का? ए स्टेपने तुला अक्कल आहे का? तू त्याची कॉलर पकडतो. चाणा झालायस का तू जास्त? अरे तो उसने क्यों पकड़ा? पहले उसको बोल. ए बाबा आधी सांग बोलू नका. बोलून अरे कशा बाई भांडताय रा? हा काय गोंधळ चाललाय हा? काकू तुम्ही इथं? शिवा नाहीये. शिवा आत्ताच गेली. हा नाही आम्ही शिवासाठीच आलोय पण आमचं काम तुमच्याकडे. हा ह्या बघा तुम्ही शिवाचे चांगले मित्र आहे का नाही? मग आम्हाला एक माहिती सांगा की हे शिवाचं कुठं गॅटमॅट आहे काय? हा
अरे ये थोबाडे शिवले आणि का गप्प राहिलाय बोला की काहीतरी